आज ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात कृषी उत्पादनाची पोषण सुरक्षा आणि वाळवण यंत्र या विषयावर डॉक्टर प्रणिता कडू, प्रमुख गृहविज्ञान विभाग, कृषी विज्ञान केंद्र, घातखेड यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. शेतकरी बंधूंनो, ग्राम परिसर आणि शेत शिवार या आपल्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, खरं तर आपण शेती उत्पादनं घेत असतो. त्यात मग फळे असतील, भाजीपाला पिकं असतील किंवा इतरही काही पिकं आहेत. या पिकांवर आपण प्रक्रिया करत असतो. आता आधुनिक तंत्राचा वापर करून वाढवण यंत्रामध्ये या पालेभाज्या वाढवणंही तेवढंच गरजेचं आहे. जी कृषी उत्पादनं आहे त्याचं पोषण मूल्य सुरक्षित ठेवून सौर निर्जलीकरण तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. नेमकं हे तंत्रज्ञान कसं आहे, काय आहे आणि या तंत्राचा आपल्या शेतकरी बांधवांनी काय फायदा करून घेणं गरजेचं आहे, तर याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र घातखेड इथल्या गृहविज्ञान विभागाच्या प्रमुख डॉक्टर प्रणिता कडू. डॉक्टर, स्वागत आपलं. नमस्कार. नमस्कार सर. डॉक्टर, खरं तर शेती हा आपला प्रमुख व्यवसाय आणि शेतीमध्ये आपण विविध प्रकारातील पिकांची लागवड करत असतो. काही पारंपरिक पिकं आहेत, अन्नधान्याची पिकं आहेत, काही फळपिकं आहेत, काही भाजीपाला पिकं आहेत. या उत्पादनाचं पोषण सुरक्षा चांगली व्हावी या दृष्टिकोनातून अनेक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. एकूणच या तंत्राविषयी काय सांगता येईल? सर, सर्वप्रथम आपण जे आज पोषण सुरक्षितसाठी आपण हे सौर निर्जलीकरणचं जे आपण महत्त्व या विषयातून आपल्या आकाशवाणीवरून सांगणार आहोत. तर आज जे आपण बघतो आहे दिवसेंदिवस जे मानवाच्या ज्या सगळ्यात प्रमुख ज्या गरजा आहेत त्यामध्ये आपण बघतो की अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत गरज आपण बघतो. आणि या सर्व याच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ऊर्जा, ज्याचं जगाचं संपूर्ण लक्ष त्याच्याकडे आहे. आपण बघतो गेल्या दशकामध्ये ऊर्जेची मागणी ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. आणि वाढतं औद्योगिकरण, वाहतूक, लोकसंख्या आणि सतत बदलणारं हवामान ची सगळ्यात महत्त्वाचं जे प्रमुख कारण आपल्याला त्याकडे आकर्षित करत आहे. आणि या जे काही ऊर्जा आहे ती ऊर्जा एक कमी किंवा एक अल्प स्वरूपामध्ये किंवा एका लिमिटमध्ये आहे. आणि हे नैसर्गिक जे साठे आहे हे त्याचे एक लिमिटेड असल्यामुळे ते कधीतरी संपणार याची भीतीसुद्धा सर्व शास्त्रज्ञांना जाणवत आहे. म्हणून आपल्याला ही पर्यायी ऊर्जा म्हणून एक अपारंपरिक ऊर्जेचं साधन ह्या सौर ऊर्जेकडे बघायला हरकत नाही आहे. पोषण सुरक्षिततेसाठी या तंत्राची खरंच गरज आहे का आणि त्याचं अजून काय काय महत्त्व आहे हे आपल्या शेतकरी बांधवांना कसं समजून सांगाल? आपण बघतोय की ही पारंपरिक जी ऊर्जा आहे या ऊर्जेचा जर वापर आपण करतो तर अत्यंत कमी किमतीमध्ये सहजतेने आपल्याला या नैसर्गिक जी मिळणारी जी ऊर्जा आहे ती आपल्याला मिळू शकते. फक्त त्याची पद्धत मात्र आपल्याला ही बदलायला गरज आहे. कारण आपण सुरुवातीच्या ज्या 1000 वर्षाच्या पूर्वी आपण बघत होतो की ही सौर उष्णता जी होती ती एक आपल्याला पारंपरिक पद्धतीने सुकवण्याची पद्धत जी होती, उघड्यावर सुकवण्याची जी पद्धत होती त्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण असा बदल करून त्याचा वापर करून त्या तंत्रज्ञानाची सांगड आपल्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी फार गरजेची वाटली आणि त्याच्यामध्ये तो बदल करण्यात आला. आणि अशी सौर ऊर्जेचं एक निर्जलीकरणासाठी सौर वाळवण यंत्र, जे काही दैनंदिन आहारामध्ये जे काही सर्व अन्न घटकांचा समावेश जो आपल्या याच्यामध्ये असायला पाहिजे किंवा एक प्रमुख हवामानामध्ये फळे किंवा पालेभाज्या ज्या असतात त्या मुबलक प्रमाणामध्ये असतात. आणि हे मुबलक प्रमाणात असल्यानंतर मग जेव्हा त्याचा पुरवठा मार्केटमध्ये सगळ्यात जास्त होतो तेव्हा मात्र किमती ह्या अतिशय कमी होऊन जातात. अशा वेळी शेतकऱ्याला जे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध होणाऱ्या पालेभाज्या आणि त्याची होणारी किंमत कमी, याला कुठेतरी दुसरा पर्यायी व्यवस्था किंवा त्या मालाला जास्त किंमत मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही सौर ऊर्जेचा आपल्याला वापर करून आपल्या 12ही महिने या पालेभाज्यांचा, त्याच्या मुबलकतेच्यामधले असलेल्या जीवनसत्वाचा दैनंदिन आहारामध्ये तसेच मार्केटमध्ये विविध पदार्थाच्या माध्यमातून त्या निर्मिती करून निश्चितपणे त्याला संरक्षित ठेवण्याचा एक चांगला हा मार्ग याच्यामधून आपल्याला मिळतो. पोषण सुरक्षिततेसाठी याची गरज काय आहे हे आपण सांगितलं. डॉक्टर, सौर निर्जलीकरणाचं पोषण सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका काय सांगता येईल? आपण सगळ्यात महत्त्वाचा जो आहे की जेव्हा हे तंत्रज्ञान जर आपण वापर केला
तर निश्चितपणे खाद्यपदार्थामध्ये दिवसेंदिवस जी मागणी आज येत आहे की त्या आरोग्यदायी असाव्या, त्या अल्प किमतीमध्ये सुद्धा उपलब्ध असाव्या, त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या जे पोषण मूल्यांचा अंतर्भाव असेल ते असलेले पोषण मूल्य सुद्धा आम्हाला मिळावे, अशा पद्धतीचा दृष्टिकोन जो ग्राहकाचा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तो दृष्टिकोन राखण्यासाठी आपल्याला ही सौर निर्जलीकरणाची जी काही विविध तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानातून आपल्याला त्या पदार्थ तसे तयार करून आपल्याला ते उपलब्ध करून देण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. पण खरंच याची आवश्यकता आहे का? अत्यंत आवश्यकता आहे. मला तर असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये जसं आपण एक अन्न तयार करण्यासाठी जसं आपल्याला चूल किंवा शेगडी याचा जसा आपण वापर करतो, तसं शेतकऱ्यांनी सुद्धा त्याचा उत्पादन जसं निघतं, तर त्या उत्पादनावर जर ती विक्रीसाठी काही अडचणी आल्या, कधी ट्रान्सपोर्टेशनच्या किंवा कधी किमतीच्या, कधी मजुरांचा, तर अशा वेळेस त्याला त्याच्या सेकंडरी भूमिकेसाठी त्याला निर्जलीकरणाची व्यवस्था त्यांनी निश्चितपणे प्रत्येक शेतकऱ्यांनी असावी, असा आग्रहाची मला असं वाटते भूमिका ठेवायला हरकत नाही. कारण आपण बघतो की विविध पालेभाज्या ज्या असेल त्या लगेच त्या काय होतं की लवकरच खराब व्हायला लागतात. अशा वेळेस ती जर त्या सुकून ठेवल्या तर त्याला ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा अत्यंत कमी जागा लागते, ती वाहतुकीसाठी सुद्धा सोयीचं होते. त्यानंतर त्याला 12ही महिने त्याला मागणी असल्यामुळे त्याला किंमतसुद्धा दुप्पट मिळू शकते. अशा विविध गोष्टींचा जर लक्षात घेतलं तर निश्चितपणे या तंत्रज्ञानाचा वापर ह्या प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा. खरं तर पूर्वी आपला शेतकरी बांधव फळे आणि पालेभाज्या वाढवत असे, सुकवत असे, पण यात आता सुधारणा झालेली आहे. तर पारंपरिक पद्धतीमुळं यात काही भेडसावणाऱ्या काही समस्या असतील आणि काही अडचणी पण येत असतील, तर याच्यावर उपाययोजना काय सांगता येईल? आता आपण बघतोय की हे तंत्रज्ञान जे आहे, हे तंत्रज्ञान अगदी शाश्वत उत्पन्न देणारं आहे. त्याच्यानंतर ते जे काही उत्पादन आहे ते टिकवणारा सुद्धा यंत्र आहे. नंतर त्याच्यामध्ये जी आर्द्रता कमी करून ते 12ही महिने उपलब्ध करण्यासाठी आणि टिकाऊ पदार्थ निर्मितीसाठी त्याचा अत्यंत चांगला असा वापर आपल्याला होऊ शकतो. तर आपण बघतोय की हे जे पदार्थ सुरुवातीच्या आधीच्या काळामध्ये किंवा अगोदरच्या जुन्या काळामध्ये जर गेलो तर ह्या उन्हात प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट त्याच्यामध्ये सुकवल्याने काय होत होतं की धूळ जी आहे किंवा विविध जंतूंचा प्रादुर्भाव त्याला होत होता. त्यानंतर जे काही उघड्यावर आपले जे पदार्थ सुकवल्या जात होते, पदार्थ असो किंवा धान्य असो किंवा पालेभाज्या जो असेल, तर त्याच्यामध्ये सूक्ष्म जंतूंचा, कीटक माशांचा प्रादुर्भाव होऊन ह्या आरोग्यासाठी अत्यंत घातक अशा स्वरूपाच्या ठरू शकत होत्या. त्यानंतर आपण बघतो आहे की जेव्हा उघड्यावर डायरेक्ट उन्हाच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा ती कुठलाही भाजीपाला, फळभाजीपाला त्याचे तत्सम पदार्थ जरी असेल तर त्याचा चवीमध्ये आणि नैसर्गिक रंगामध्ये सुद्धा बदल होतो आणि त्यामुळे आपोआपच मार्केटमधलं मूल्यसुद्धा कमी होऊन जातं. तर अशा याच्यामध्ये शक्यतोवर ही जी मोकळी जागा आहे ही बऱ्याच वेळेस उपलब्ध नसते किंवा सुरक्षित जी काही कुंपणाचा अभाव असल्यामुळे सुद्धा प्राणी असेल किंवा पक्षी असेल त्याचासुद्धा तिथे प्रादुर्भाव होऊन पुन्हा ते वाळवण ते सुरक्षित राहू शकत नाही. नंतर आपण बघतोय की अचानक वातावरणामध्ये आजकाल बदल होत चाललेला आहे. अचानक पाऊस येतो, अचानक वाराधून वगैरे सुटते. अशा वेळेस होणारी धावपळ आणि त्यामुळे धान्यावर होणारा वाईट परिणाम किंवा फळभाज्यावर वाईट परिणाम हा सुद्धा टाळण्यासाठी ही जी पारंपरिक पद्धत तितकी सुरक्षित नसते. आणि अधिक काळापर्यंत सुकवण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेमुळे महिलांमध्ये, प्रामुख्याने महिलांचा सहभाग यामध्ये जास्त होता आणि त्यामुळे त्यांचे श्रमसुद्धा तितकेच जास्त होते. तर अशा या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला असं वाटतं की पारंपरिक पद्धत ही थोडीशी त्या पदार्थाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा संरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आरोग्यदायी होण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे अडचणीची ठरत असते. म्हणजे पारंपरिक पद्धतीमुळं ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत आणि त्यातल्या काही अडचणी आहेत, या अडचणी कोणकोणत्या आहेत हे आपण सांगितलं. या टप्प्यावर आपल्या आवडीचं परत एकदा ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. सौर ऊर्जा वाढवण यंत्र हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि या यंत्राची आता गरज आहे. आपल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना हे नवीन तंत्र काय आहे, तंत्रज्ञान काय आहे, या सौर वाळवण यंत्राविषयी आपल्या शेतकरी महिलांना काय सांगता येईल, शेतकरी बांधवांना काय सांगता येईल? सौर जे वाळवण यंत्र आहे आता बऱ्याच याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये
वेगवेगळ्या आकारामध्ये आणि वेगवेगळ्या कपॅसिटीचे असे यंत्र बाजारामध्ये आपल्याला मिळत आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे सुद्धा उपलब्ध आहे, त्याशिवाय इतर विद्यापीठामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तर हे जे आहे तर सगळ्यात छोटे, ज्याच्याकडे कमी जागा असेल, घरातले काही अंगणामध्ये किंवा शहरामधील फ्लॅट सिस्टीमच्या सुद्धा घरांमध्ये सुद्धा एक छोट्याशा जागेमध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढवणारं एक बांबू सौर वाळवण यंत्र जे आहे, जे पिरॅमिडच्या ह्याच्यामध्ये असतं, ते पासून तर टनेल, सोलर टनेल ड्रायर, हे सुद्धा म्हणजे एक प्रकारचं अर्धाकृती आकारामध्ये एक लांब स्वरूपामध्ये 2 टप्प्यामध्ये वाळवण अशा पद्धतीचं जवळपास 100 किलो एका वेळेस भाजीपाला किंवा फळं आपण सुकवण्याचं असे कपॅसिटीचे वेगवेगळे यंत्र आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्याच्या किमतीही त्याच पद्धतीच्या कमी जास्त स्वरूपामध्ये असतात. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की एक छोटंसं बांबू सोलर ड्रायर म्हणून आहे, जे अगदी म्हणजे म्हटलं की कमी जागेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण ते वाळवू शकतो. तसं जे एक आहे ते सौर आर्द्रता निवारक किंवा सौर वाळवणामध्ये दोन्ही बाजूवर सूर्यकिरण परावर्तित होऊन आत जे ठेवलेलं जे वाळवण आहे त्या वाळवणावर उष्णता निर्माण करतं. आणि हे उपकरण म्हणजे एक प्रकारचा सपाट पृष्ठभाग असणारा उष्णता ग्राहक आहे. आणि आतील बाजूला जी उष्णता असते ती उष्णता मिळण्यासाठी एक काळ्या रंगाचा प्लास्टिकची शीट त्याला आपण वरून अंथरल्यासारखी किंवा एक कव्हर केल्यासारखी असते, ज्याच्यामुळे आतमध्ये वाळवण ठेवण्यासाठी जे काही एकावर एक उतरत्या प्रकारच्या आकारामध्ये कप्पे असतात, या कप्प्यांमध्ये ती होणारी जी वाफ आहे ती वाफ चारही बाजूच्या काळ्या रंगाची जी शीट आहे त्याची जी आपल्याला त्याच्यामध्ये एक गवसणीच्या सारखं वरून घालणारे असते, त्याला खिडक्या ठेवलेल्या असतात आणि त्यातली वाफ जी आहे ही वाऱ्याच्या झुळकीतून बाहेर पडते. अशा वेळेस याच्यामध्ये ही जाळीच्या स्वरूपामध्ये असल्याने बाहेरचे किडे किंवा कीटक हे आतमध्ये येऊ शकत नाही आणि जवळपास 55 डिग्री ते 65 डिग्री सेल्सिअस पर्यंत यामध्ये उष्णता निर्माण होते आणि बाहेरील आर्द्र वातावरण जरी असला तरी सुद्धा आतमधला पदार्थ हा सुकून जातो. तर अशा पद्धतीचं कमी वेळामध्ये चांगल्या रीतीने नैसर्गिकरित्याचे त्याचे सगळे रंग टिकवून त्याच्यामधले पोषण मूल्य अगदी तसेच ठेवून हा पदार्थ किंवा हा पालेभाज्या किंवा विविध फळांच्या चकत्या या चांगल्या तऱ्हेने सुकल्या जातात. वाळवण यंत्राची काय वैशिष्ट्ये आहेत हे आपण सांगितलं, पण या सौर वाळवण यंत्राचे काही फायदे असतील तर हे फायदे कोणकोणते आहेत? थोडं सविस्तर आपल्या ज्या शेतकरी महिला असतील किंवा आपले शेतकरी बांधवही असतील यांना काय सांगता येईल? आता आपण बघतो आहे की नाशिवंत पालेभाज्या म्हटल्या जातात, कारण आपण त्या जास्त काळ टिकवू शकत नाही. त्याच्यामध्ये आर्द्रता किंवा पाण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. अशा वेळेस सडण्याकडे जास्त कल असतो. पालक आहे, मेथी आहे, कढीपत्ता आहे, पुदिना आहे, याला 12ही महिने हॉटेल्समध्ये किंवा त्याच्यामध्ये व्हिटॅमिन जीवनसत्व अचा जास्तीत जास्त साठा असल्याने ते विविध आजारांवर सुद्धा अतिशय उपयुक्त असल्याने त्याला कायम मागणी असते आणि चांगली किंमतसुद्धा त्याला येऊ शकते. अशा या पालक, मेथी, कढीपत्ता, पुदिना, इतरही पालेभाज्या, जसं आपण बघतो आहे की शेवग्याची पावडरसुद्धा आज मार्केटमध्ये कॅप्सूलच्या स्वरूपामध्ये मिळत आहे. शेवगासुद्धा सगळ्यात जास्त जीवनसत्व अ, कॅल्शियम आणि आयर्नचा चांगला प्रमुख स्रोत आहे. तर अशा वेळेस याला सुकवण्यासाठी त्याला कमीत कमी जागेमध्ये जवळपास 15 ते 20 किलो फळे भाज्या या 2 दिवसामध्ये आपण अगदी चांगल्या तऱ्हेने सुकवल्या जाऊ शकतात. यामध्ये दुसरा एक चांगला फायदा जो आहे तो या वाळविल्यानंतर फळांचा किंवा भाज्यांचा मूळ रंग जो आहे अजिबात बदलत नाही. जो एक डार्कनेस जो असतो ज्याच्यामुळे एक ग्राहकाला अट्रॅक्टिव्हनेस दिसतो, नॅचरल कलरमध्ये त्यांना ती वस्तू पदार्थ मिळू शकतो, तो रंग जो आहे तो याच्यामध्ये कायम राहू शकतो. हे जे सौर वाळवण यंत्र आहे जे मी म्हणते जे कमी जागेमध्ये आपण समांतर याच्यामध्ये ते आपण वाळवू शकतो, तर अशा याच्या पिरॅमिडच्या आकाराचा सौर ऊर्जेचा वापर हा अतिशय प्रभावीपणे आपण करू शकतो. त्याच्यावरती काळ्या रंगाची जे प्लास्टिकचं आवरण असतं ते उष्णता शोषून लवकर पदार्थ वाळविण्यासाठी अतिशय मदत करतं. नंतर पुन्हा आपण कीटक, धूळ, पक्षी, इतर पाण्यापासून सुद्धा संरक्षित करतं. या वाळवण यंत्राची रचना जी आहे ती अतिशय नाविन्यपूर्ण असल्यामुळे उपयोग झाल्यानंतर घडीसुद्धा घालून कमी जागेत ठेवता येते. नंतर सोलर टनेल ड्रायर जे आहे ते शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बांधावर जर ते ठेवलं तर निश्चितपणे सूर्याचा किरण जसे जसे पुढे जातात, बारानंतर ज्या ज्या डायरेक्शनने जसं आपण पश्चिमेकडे तो पळत जातो तसतसं त्याच्या खाली चाकं लावलेली असतात आणि ते आपण जागा स्थलांतरित करून दुसऱ्या जागेवर सुद्धा आपण नेऊ शकतो, जेणेकरून जास्तीत जास्त पालेभाज्या त्याच्यावर सुकून सुद्धा स्थलांतर करून त्या पूर्णतः सूर्याच्या किरणांचा फायदा आपण त्या पदार्थ सुकवण्यासाठी सुद्धा घेऊ शकतो. जसं ते सोलर टनेल ड्रायर हे जवळपास 5 ते 6 हजारापर्यंत पासून तर 13 हजारापर्यंत ते उपलब्ध आपल्याला होतं. आणि हे वजनाने सुद्धा हलके असल्याने सहज त्याला घरामध्ये आतबाहेर सुद्धा आपण नेऊ शकतो. जे पिरॅमिडचं आहे त्याला 3 ते 5 हजार रुपये
पर्यंतची किंमत आहे, जी उंचीनुसार त्याची किंमत ही 3 फुटापासून तर 6 फुटापर्यंत येते. बऱ्याचशा विविध विद्यापीठांकडे किंवा बऱ्याचशा कंपनींकडे आपण ते उपलब्ध आहे. त्यानंतर काही बांबूपासून जे सोलर टनेल ड्रायर जे आहे हे तयार आपण जर करून घेतलं स्थानिक पातळीवरून, तर निश्चितपणे मेळघाटमधल्या जे काही बचत गट आहे अशांनी जर ते तयार केलं तर ते रोजगार तयार करण्यापासूनच तर आर्थिक स्रोत निर्माण करून एक चांगल्या पदार्थानं पालेभाज्या ज्या आहे त्या 12ही महिने सुकवून त्या आपल्या आहारामध्ये सुद्धा चांगल्या तऱ्हेने समावेश होतो आणि आरोग्यदायी ठरून त्यांचं स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहण्यासाठी एक कारणीभूत ठरू शकतं. नक्कीच. डॉक्टर, आता या सौर यंत्रामध्ये भाज्या सुकविण्या अगोदर काही आवश्यक पद्धती असतील तर या पद्धती कोणकोणत्या आहेत? बरेचदा आपण शक्यतो खूप अतिरिक्त भाज्या निघाल्या किंवा भाज्या जास्ती जरड झाल्या तर अशा वेळेस पहिलेच्या आजीच्या काळामध्ये त्या भाज्यांचे तुकडे करायचे आणि सुकवून द्यायचे आणि त्या पुरसंडीमध्ये बांधून ठेवून अडकून ठेवायचे. पण बरेचदा 1, 2, 3 महिने झाले की त्याच्यामध्ये बारीक पावडरसारखी अशी कीड लागून त्या खराब व्हायला लागायच्या. कारण त्याला जी अगोदरची जी पद्धत जी आहे की जी सुरक्षित राहण्यासाठी आपण जे वाळवण करतो आहे ते वाळवण बऱ्याच काळापर्यंत 12ही महिने कसं राहील यासाठी काही पद्धतीचा वापर जर केला तर निश्चितपणे कुठलीही कीड न लागता आहे त्या स्थितीमध्ये ते राहू शकते. त्यासाठी अगदी छोट्याशा काही गोष्टी आपण आपल्या घरच्या स्तरावरच आपण करू शकतो. जसं पालक असेल तर तो पहिल्यांदा धुवून घ्यायचा आहे. 10 ते 12 मिलीमीटर आकाराच्या पालकच्या छोटे छोटे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि उकळत्या पाण्यामध्ये 2 मिनिटं त्याला ठेवायचे. म्हणजे एखाद्या पांढरा स्वच्छ कापड जर असेल तर त्यामध्ये ती चिरलेला पालक असेल किंवा मेथी असेल तर या पालेभाज्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आणि ती पुरचुंडी त्या उकळत्या पाण्यामध्ये 2 मिनिटं ठेवायची आणि मग ती सौरयंत्रामध्ये आपण सुकून टाकायची. जेणेकरून त्याच्यामधलं असलेले जे कीटक असतील किंवा एक सूक्ष्म प्रकारचे जे काही जंतू असतील तर त्यांचा नायनाट होऊन ती सुरक्षित अशी ती पालेभाज्या आपण जास्त काळापर्यंत वाळवू शकतो. नंतर गाजर असेल, कोबी आहे किंवा कांदा आहे तर हे सुद्धा आपण काय करायचं आहे की 2 ते 3 मिनिटं जे आहे हे पोटॅशियम मेटासल्फाइड जे आहे हे एक केमिकलसारखं असतं ते निर्जंतुक करण्यासाठी अत्यंत चांगलं आवश्यक असं द्रावणमध्ये आपण ते बुडवायचं आहे आणि ते बुडवल्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये ते थोडंसं म्हणजे अगदी 100 ग्रॅमला अगदी 0.125 असं ग्रॅम घेऊन पोटॅशियम मेटाबॅस द्रावण टाकायचं आणि त्याच्यामध्ये ते ब्लांच करायचं आहे आणि मग ते सुकवायचं आहे. तर अशा ज्या भाज्या असेल, मेथी असेल, कांदा असेल, कोबी असेल तर ह्या व्हाईट पण त्याचा कलर पण मेंटेन होऊ शकतो आणि परत सुरक्षितच सुद्धा निर्जंतुक होऊन सुरक्षित सुद्धा सुकवल्यानंतर बऱ्याच काळपर्यंत टिकू शकतात. भाज्या सुकवण्या अगोदर आवश्यक पद्धती कोणकोणत्या आहेत हे आपण सांगितलं. डॉक्टर, आता काही सुलभ पदार्थ बऱ्याच ठिकाणी निर्माण केले जात असतात तर या सुलभ पदार्थाच्या संदर्भात निर्मितीच्या संदर्भात काय सांगता येईल? आता आपण बघतो आहे की बऱ्याच ठिकाणी आपण बाजार जेव्हा भरतो गावामध्ये सुद्धा स्थानिक पातळीवर एखाद्या आठवडी बाजाराच्या दिवशी बाजार भरतो आणि बाजार भरत असताना शेतकरी तिथल्या आपल्या पालेभाज्या तिथे विकायला आणतो. अशा वेळेस ग्राहक जेव्हा खरेदी करतो तेव्हा तो निवडून घेतो. बरेचदा जरड असेल तर तो भाज्या टाकून देतो किंवा शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर मजुराच्या अभावी जर तो पालेभाज्यांचा एक स्पेशली जो कोवळ्या भाज्या असतानाचा जो त्या काळामध्ये जर मजूर मिळाला नाही तर तो बरेचदा जरड भाज्या काढल्या गेल्या तर त्याला भावसुद्धा येत नाही, त्याला खरेदी होत नाही. अशा भाज्या बरेचदा फेकल्या जातात. त्याचा वापर गुरांना सुद्धा चारल्या जातात. हे टाळण्यासाठी किंवा त्याची किंमत मिळण्यासाठी या पालेभाज्यांचा म्हणजे उदाहरणार्थ आपण बघतो की गवारची शेंग ही जरड झाल्यानंतर ते भाजीला चविष्ट अशी भाजी होणार नाही. त्यानंतर आपण बघतो आहे की मुळा तो एक जरड झाल्यानंतर त्याचा वापर आपण करत नाही. तर अशा ज्या भाज्या आहे त्या भाज्यांचा वापर करून त्याचे पदार्थ निर्माण करणे आणि त्या पदार्थांचा मग मार्केटमध्ये आणून त्याला चांगल्या तऱ्हेने मागणीसुद्धा मिळू शकते. असे काही पदार्थ मी थोडक्यात तुम्हाला सांगते. आपली दही मिरची तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दही मिरची तर आपण करतो, बऱ्याच आमच्या ग्रामीण क्षेत्रातल्या महिला ह्या करतात. तर या दही मिरचीच्या सोबतच आपण गवार शेंग जी जरड असते, जी वापरत नाही भाजीसाठी, ती गवार शेंग तर आम्ही कशा पद्धतीने खुसखुशीत गवार शेंग करायची ही थोडक्यात मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. 1 पाव जर गवार शेंग असेल तर त्याला चवीपुरतं मीठ घ्यावं, थोडं घट्ट ताजं दही घ्यावं 3 वाट्या आणि त्यामध्ये थोडी जिऱ्याची पूड घालावी आणि ह्या गवारीच्या शेंगाची देठं जर काढून घेतल्यानंतर दह्यामध्ये मीठ आणि जिऱ्याची पूड टाकायची आणि ही देठ काढलेली गवारीची शेंग त्या दह्यामध्ये थोडीशी हलवावी आणि बाहेर काढून त्या वाळवण यंत्रामध्ये सुकवावी.
पुन्हा थोडंसं सुकल्यानंतर तो थर सुकल्यानंतर पुन्हा ती दह्यामध्ये बुडवावी. असं 2 ते 3 वेळा त्याला थर द्यावा आणि तो चांगल्या तऱ्हेने सुकून घेतल्यानंतर ती जेव्हा शेंग आपण तेलावर परतून घेतली किंवा तळून घेतली तर निश्चितपणे आपण वेगवेगळ्या पदार्थासोबत किंवा जेवणामध्ये आपण ती जर त्याचा आस्वाद घेतला तर ती अगदी अतिशय चविष्ट अशी ती गवारची शेंग आपल्याला लागते. याच पद्धतीने जरड भेंडीसुद्धा, जी सुद्धा आपण वापर अजिबात करत नाही जरड भेंडीचा भाजीसाठी, परंतु ही जरड भेंडी या गवार शेंगाप्रमाणेच आपण जर वापर केला तर निश्चितपणे याचासुद्धा आपल्या आहारामध्ये एक चांगल्या तऱ्हेने चव येण्यासाठी सुद्धा एक त्याला एक प्रकारचं कुरकुरीतपणा येण्यासाठी सुद्धा तो खिचडीसोबत किंवा आपल्या वेगवेगळ्या आहारामध्ये आपण त्याचा समावेश करू शकतो. नंतर आपण बघतोय मिश्र भाज्यांचे सांडगे. जसं मी तुम्हाला सांगितलं की गाजर जरड असेल, मुळा जरड असेल, एखाद्या वेळेस दुधी जरड येऊन जाते, तर कोहळंसुद्धा असतं बऱ्याच काळापर्यंत. तर अशा वेळी त्यातला आर्द्रता निघून गेली तर तरीसुद्धा त्याचा आपल्याला वापर करावा असं वाटत नाही. बरेचदा वांगी जी असतात, भरताची वांगी असेल किंवा छोटी वांगी, तीसुद्धा जरड होते. अशा वेळेस त्याचासुद्धा वापर आपण आपल्या आहारामध्ये करत नाही. तर याचा वापर आपण जर सांडगे म्हणजे त्याचा कीस करून त्याला थोडासा पोह्याचा बारीक चुरा लावून आणि थोडेसे तीळ, ज्याच्यामध्ये कॅल्शियम सगळ्यात जास्त आहे, असे तिळाच 1 वाटी जवळपास आपण जर 1 वाटी असा कीस असेल गाजराचा, काकडीचा, कोहळ्याचा किंवा या भाज्या मी म्हणते या जरड असणाऱ्याचा कीस 1 वाटी घ्यायचा, त्याच्यामध्ये तिळाचा कूट घालायचा आणि थोडीशी वाटलेली मिरची, थोडीशी लसूण घालू शकतो, त्याच्यामध्ये आपण चवीपुरती मीठ आणि हळद घालू शकतो. अशा याला आपण एकत्र करून छोटे छोटे अगदी सांडग्याच्या स्वरूपामध्ये पातळ जर ते असे केले तर निश्चितपणे या वाळवण यंत्रामध्ये सुकवले तर त्यालासुद्धा मेट्रो सिटीजमध्ये सुद्धा ती मिळत नाही आणि त्याला चांगल्या तऱ्हेने मागणी आहे. आणि ज्या फेकणाऱ्या भाज्या आहे त्या भाज्यांचा वापर करून एक चांगल्या तऱ्हेने आर्थिक स्रोत निर्माण करू शकतो. त्याचा आहारामध्ये वापर करून त्याच्यामधल्या निसर्गात असलेले काही पोषण मूल्य ते सुद्धा आपल्या आरोग्यासाठी आपण उपयोग करू शकतो. पण जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांसाठी स्वतःचा मोबाईल क्रमांक. माझा मोबाईल क्रमांक 860-530-8913. डॉक्टर, आज आपण ही मुलाखत दिलीत. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोत्यो, आत्ताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात कृषी उत्पादनाची पोषण सुरक्षा आणि वाळवण यंत्र या विषयावर डॉक्टर प्रणिता कडू, प्रमुख गृहविज्ञान विभाग, कृषी विज्ञान केंद्र, घातखेड यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.